याच्या आईच्या गावात तर जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आहे ना, आता तुम्हाला सांगतो दुपारचे ना आता 1 वाजत आले आहेत आणि निघायला खूपच जास्त उशीर झाला. तर आता पेपर संपले होते माझे 19 तारखेला, तर आज 21 तारीख. तर आता मी निघालो घरी नगरसाठी. आणि आज काय आलं, आज आहे ना सकाळी आम्हाला सगळ्यांना फिरायला जायचं होतं, पण काही एकाची गाडी अरेंज नाही झाली रूममेटची, त्याच्यामुळे सगळ्यांचं फिरणं कॅन्सल झालं. तर म्हटलं आता जाऊ दे, कॅन्सल जर झालं आहे तर टाईम वेस्ट नको करायला, आपण आता डायरेक्ट निघू नगरसाठी. आता माझ्यासोबत आहे अर्पितला सोडायचं आहे वाघुलेला, त्याला त्याच्या मित्रांच्या रूमवरती जायचं आहे. तर आता आपण डायरेक्ट इथून वाघुलेला जाऊ, त्याला सोडू आणि तिथून बाट निघू आपण नगरसाठी. आणि आता नवीन माईक घेतलेला आहे मी कॅमेऱ्यासाठी, एक्स्ट्रीम ॲकॉस्टिक्सचा. तुम्हाला काय सांगू, माईकसाठी मी एवढे रिव्ह्यू बघितले यूट्यूबवरती, कसं काय कुठं कोणता माईक. तर त्याच्यातून सगळ्यात बेस्ट हा एक्स्ट्रीम ॲकॉस्टिक्सचाच मला दिसला, त्याच्यामुळे मी घेतला आहे तो माईक. बऱ्यापैकी फरक पडला आहे, खूप जास्त फरक पडला आहे. म्हणजे काही नसल्यापेक्षा आहे ना, काही असणं तरी माझ्यासाठी जरा बरं वाटतं मला. आधी तर काहीच नव्हतं, नुसतं वाऱ्याचा आवाज यायचा भांगून भांगू, त्याच्यापेक्षा हे बरं आहे बुवा. मित्रांनो, पेट्रोल टाकून घेतलं आता गाडीमध्ये. तसं एकदा आता निघतानीच भरलं तर बरं आहे, नाही तर उगं परत मध्ये हायवे सोडून थांबावं लागतं वगैरे, ते नाही आवडत मग मला. त्या गोष्टी करण्यापेक्षा एकदा भरून घेतलं आता. ओकेच, एकाच गाडी राहिली आता फुल व्हायला, ऑलमोस्ट फुलच केलं तर मी. त्याच्यामुळे आता आपण मायलेज पण बघू, कारण की मी मायलेज पण एकदा रिसेट केलं होतं, ट्रिप पण रिसेट केलेली आहे. आता इथून एकदम ॲक्युरेट आपण घरी जाऊपर्यंत किती किलोमीटर होतात आणि किती मायलेज देते गाडी हे चेक करू. आणि मी भरपूर वेळेस नोटीस केलेलं आहे की आपण जेव्हा मी पुण्याहून नगरला जेव्हा जातो ना, तेव्हा गाडी कमी ॲव्हरेज देते, पण नगरहून जेव्हा पुण्याला येतो ना तेव्हा जास्त ॲव्हरेज देते. आता मे बी विंड ब्लास्ट असेल, कारण जाताना मी विरुद्ध दिशेने जात असेल विंड ब्लास्ट, आणि येताना जरा विंड ब्लास्टचा फ्लो मला मागूनच, त्याच्यामुळं पण काही सपोर्ट होत असेल तर मला माहीत नाही का बरं असं होतं. पण देते गाडी ॲव्हरेज, जाताना कमी येताना जास्त देते. तर मित्रांनो, आता मी अर्पित नेऊ राहिला मला डायरेक्ट खराडी बायपासकडं. त्याला वेगळा रस्ता माहिती आहे. मी तर दरवेळेस स्वारगेटच्या दिशेने जात असतो, किंवा मी तर डायरेक्ट इकडून जातो. कुठून इथून राईट का, मी स्वारगेटवरून मला माहिती आहे. आणि मी तर जाताना डायरेक्ट आता 2-3 वेळेस जेव्हा घरी गेलो डायरेक्ट शिवाजीनगरवरतून गेलो, सिंहगड रोड, शिवाजीनगर, संचेती आणि डायरेक्ट मग तिकडं साखर संकुल आणि मग डायरेक्ट नगर हायवेला. आता हा मला वेगळ्या रस्ता नेतो, तर बघू हा पण रस्ता कसा आहे काही नाही, म्हणजे आपल्याला दरवेळेस जायला यायला. चला काय बनवतो, राईड घ्यायचं आणि आता आहे ना मी जॅकेट वगैरे घातलेलं आहे ना, लेदर जॅकेट आहे, तर गेली थंडी अजिबात वाजत नाही. पण आता इथून ऊन पडलेलं आहे बरं का, आणि दुपारचं आता बघा 1 वाजत आलेलं आहे, त्याच्यामुळं हे लय उरायलं, गरमी उरायली पास देतो याला. मित्रांनो, आरपाचा रस्ता म्हणजे बाकी काही नाही, तो मार्केटाच्या बॅक साईडने जातो ना बिबेवाडीतून, तो वाला रस्ता आहे. मला वाटतं कुठून नवीन जागा निवड राहिला का, हे रस्ता माहिती आहे मला, आम्ही गेलो आहे तिथं. हा मित्रांनो, जुन्या आठवणी. या बिल्डिंगमध्ये एवढं क्रिकेट खेळलं आहे आम्ही याच्या पार्किंगमध्ये, इथं तर भाई सांगा राव, आठवणी त्या आठवणी येत राव. आपल्या ओम भाईंचा पेट्रोल पंप येऊ, ओम करायला यांचं पेट्रोल पंप. मित्रांनो, हीच बस आहे कोथरूडची डेपो, ही माझ्या डायरेक्ट शाळेसमोर जाते. हे काय TF रोड, हिनीच जायचं तुम्ही शाळेत, आईच्या गावात हो सगळं आठवण राहील राव. अच्छा, इथं सिग्नल कधी सुरू झाला, आज इथं नव्हता राव, इथं सिग्नल, इथं रापरूप गाड्या जायच्या, आत्ता चालू झाली दिसते. मित्रांनो, माझ्या शेजारी पोर्श उभा आहे. पोर्श म्हणजे पुण्या पोर्शचं नाव लयच फेमस आहे, तुम्हाला जर माहीत असेल तर. पोर्श मॅकॅर का मॅकन, हा पोर्श मॅकॅन आहे, ला नाव माहीत नाही मला. होती एक ना एक दिवस पोर्श, अरे मला आहे ना पोर्शपेक्षा रेंज रोवर जास्त आवडते मला पोर्शपेक्षा. हेटर आहे मागून काळा घोडा येऊ राहिला, फॉर्च्युनर घोडाचा सॉरी स्कॉर्पिओ आहे, मागून ब्लॅक बेस येऊ राहिला. काहीच अडचण नाही, फक्त मागं राहा, कनेक्शन तोडू नका. मित्रांनो, आपल्या श्रीरामपूरचे भाऊ भेटले, त्यांना यायचे सोबत, त्यांना रस्ता माहीत नाही, म्हणलं चला नगरपर्यंत, कायच अडचण नाही. नगरच्या पुढे त्यांना माहिती आहे, इथून आता आहे जरा गल्ली बोळा, त्यांना माहीत नाही आहे, त्याच्यामुळे चला म्हणलं सोबत. 5:30, stay until the morning, then I carry on and live my hollow life. Did you really take my soul? Came and then you left.
मित्रांनो तुम्हाला सांगतो एवढा कदरला ना भयान मी, एवढी भयान ट्रॅफिक लागली नाही इथं. किती वेळची लागली राव, सुटा नाही राव, एकाच जागेवर उभा आहे किती वेळचं. बोर झालं या एवढे तर बुवा खाली बसला गाड्या हट स्टँड बिंड लावून. हा आत्ता ट्रक खाल्ला गाड्या. तर आम्ही तिथपर्यंत उस्तर आहे ना डबल एकदा सिग्नल पडेल. भावांनो फायनली लागलो हायवेला. आईच्या गावात गल्ल्या गळ्या बोळ्या गेल्या. आता लागलो आता हायवेला. आता याला सोडतो आरप्याला, पाण्याची बॉटल घेतो, चटच निघतो आता डायरेक्ट. तर मित्रांनो आता आरपीतला सोडलं इकडं. तर येऊ का मालक? चला आता इकडून असंच बाहेर ना मग डाव्या हाताला. चालतं चल येतो मग. हो हो चला सोडलं त्याला. आता आता झालं जरा मोकळं. आता नाही कशी गाडी भिंगतो का नाही पहा बघता. आता नाही म्हणजे लई पण नाही पळवणार पण निवांतच. मी पाणी बॉटल घेतली आता इथून दहा भली. कसं आहे मध्ये थांबलो गिमलो जरा 2 घोट नाही का गळा थंड करायला. आतमध्ये राहतो इकडे हो. पण तो म्हणला की हा सगळ्यात बाबा वाघोली राहण्यासाठी हा सगळ्यात चांगला एरिया आहे. आणि सगळे बॅचलर लोक पण इथंच राहतात कारण की वाघोली तर JSPM पण आहे ना इथंच आहे जवळ त्यामुळं. तर चला मित्रांनो आता मी माईक जॉईन केलेला आहे आणि आता वायझर लावून घेतो. आणि तुम्ही आता बघा की आवाज कसा येऊ राहिला काही नाही. तर चला इथून बांग निघू गाड्या. आता किती वाजले 2:40 झाले आता काय करेक्ट 2:40. आणि आता आपल्याला आणखीन 2.5 तास लागेल जायला घरापर्यंत. कॅमेऱ्यामध्ये चार्जिंग पण झाले आता भरपूर त्याच्यामुळे काही वांधा नाही. आणि सध्या मी डेडिकेट काढून ठेवलेला आहे. तर आता मी बघतो की नुसता जो स्पंज असतो ना जो माईकसोबत येतो बघा तो ब्लॅक कलरचा स्पंज त्यानी आहे ना कसा आवाज येतो आहे ना नुसतं आपण बघू. कारण की मी डेडिकेट लावून पण थोडंसं टेस्ट केलं ते काल बाहेर गेलो होतो ना. तर मग चांगलं आहे डेडिकेट पण असं नाही. पण त्याच्यातून जरा गाडीचा पण जो आवाज आहे ना तो पण निग्लेक्ट करतो आहे डेडिकेट. कसं आहे मोठं ब्लॉगिंगमुळे थोडा गाडीचा पण आवाज आला पाहिजे, आसपासचा पण आवाज आला पाहिजे. तुम्हाला सांगतो फक्त वाघोली क्रॉस होईपर्यंत आहे ना डोक्याला ताण असतो गो. एकदा वाघोली शिक्रापूर जर क्रॉस झालं मग सुसार जायचं आपलं. रे नंबर काय भारी गाडीचा 5700. मदद आली याली ये मेरी जान है जिंदगी इश्क पे. हाँ चला आता गाडी पॉवर मोडला टाकायची वेळ आलेली आहे. 1 2 3 ॲट पॉवर मोडला. आता पॉवर मोडचा फरक पडतो माहिती आहे का मित्रांनो. भरपूर मुलं मला म्हणतात की समजा नॉर्मल यूजमध्ये जेव्हा आपण चालतो सिटीतल्या सिटीमध्ये तेव्हा इकोन पॉवर जास्त काय फरक पडत नाही. मग कसं असतं इको मोडमध्ये ना एक लिमिटर सेट आहे ते RPMच्या पुढं आहे ना गाडी जात नाही. 97 98पर्यंत गाडी जाते. पण जेव्हा तुम्ही पॉवर मोड ऑन करता तेव्हा तुमची गाडी आहे ना लिमिटलेस होते. म्हणजे तुमची गाडी त्याच्या पोटेन्शियलपर्यंत जाते. आता ह्या गाडीचा टॉप स्पीड आत्तापर्यंत 110 गेलेला आहे. मागच्या वेळेस मी जेव्हा घरी चाललो तेव्हा 110ला टेकली होती गाडी. ते पण विंड ब्लास्टच्या ऑपोजिट. आता जाताना विंड ब्लास्ट असा लागतो. जेव्हा आपण पुण्याला येतो तेव्हा बॅक साईडने विंडचा असा थ्रस्ट असतो. तर जाताना 110ला गेली ते. जर मी येताना असतो तर 4-5 आकडे वर खाली झाले असते. खायला आता माईक झाला सगळं झालं पण बोलावं का हे सुचत नाही गाड्या. अरे पाणी इच्छा का आवाज बाबा. आता पाय वर घेतले गाड्या मी. आता खायला सगळं पाणी उडलं गाड्या कॅमेऱ्यावरती आणि वायझरवरती. ते वायझर खराब होतं राव काय सांगा तुम्हाला. Shot me in the late night, bleeding out in plain sight, running with the heart you stole. You got your desires, always starting. वाघोली म्हणजे निस्ती ट्रॅफिक आणि निस्ती धूळ. नको होतं भाऊ वाघोली. त्याच्यामुळे मी येतं भरपूर वेळेस गाडी बाईकने जायचं टाळतो माहिती आहे का. पण आता कसं आहे मला आहे ना इंटर्नशिप आहे ह्या म्हणजे आत्ता जर सेमिस्टरचं झालं ना तर त्याचे पेपर्स आत्ताच संपले. पण येणारं सेमिस्टर आहे ना 6th सेमिस्टर तर तेव्हा आम्हाला इंटर्नशिप आहे. त्याच्यामुळे इंटर्नशिप आता मी नगरलाच करणार आहे. मग ते साईटवर जायला वगैरे गाडी लागन. 1-1.5 महिना मी आता नगरलाच असणार. त्याच्यामुळे मग गाडी तर भाई न्यावाच लागणार होती. नाही तर मी आत्ता जर 5-6 दिवसाची गोष्ट असेल मी मस्तपैकी बसमध्ये गेलो होतो शिवशाहीत निवांत आरामात झोपून गाणे ऐकत मस्तपैकी. बाबोर काय ट्रॅफिक आहे बाबो. डोकं टेकलं भाऊ आता यांसमोर मी. अरे बाबा येडं आहे काय. पहिला टोल नाका हा पुणे जिल्ह्यातला आहे आणि नगर जिल्ह्यातला टोल नाका पुढे आहे भरपूर पुढे. Losing sleep, I'm in too deep, I'm hiding Michael Myers, building an empire. You
you were rising higher, standing tall, but you will fall, cause we all hear the choir. Beautiful lust, dragging me under the table, hell in her eyes, she wants to put me in a hole. Beautiful liar, holding me, I'm a neighbor, bleeding me dry, she wants to devour my soul. भाऊ शपथ सांगतो भाऊ, आजचा दिवसच खराब आहे भाऊ, तुम्हाला सांगतो मी. आता एकदम निवांत जाणार भाऊ, येडेचा अजिबात करणार नाही, अशी पण मी येडेचा करत नाही. हायवेला आज निवांतच जायचं घरी, कारण की भाऊ सकाळी सकाळी आमचं आजच्या दिवसात प्लॅन झाला नाही. त्याच्यामुळे जेव्हा निघलो तेव्हा ट्रॅफिक लागलं, इथून तिथून ट्रॅफिक लागू राहिलं, त्याच्यामुळे नाही येडे जायच नको. आणि तो गडी भेटला होता, तो N150वाला आयला कुठं गायब झाला काय माहीत राहू ते 2 मिनिटातच गायब झाला तिथून लगेच. झालं मित्रांनो, संपलं ट्रॅफिक संपलं. एवढा आनंद, इतनी खुशी भाई, इतनी खुशी म्हणजे पहिली बार हो रे. आता कसं एकदा हायवेला लागलं ना, वारा लागत राहतं अंगाला, त्याच्यामध्ये जास्त थंडी वाजत नाही, गरमी होत नाही या जॅकेटमध्ये. आणि नाही तर एका ठिकाणी उभं राहिलं नाही, एवढं ऊन वरतून आईच्या गावात लय हाल होते. बहुतेक ना मला पुढं त्या ॲक्टिव्हवरती ना एक बंदा दिसतोय, आणि त्यांनी बहुतेक रायडिंग गिअर्स घातलेले आहेत. हो रायडिंग गिअर्स आहेत त्याचे, अरे प्रॉपर गिअर्स आहेत राव. मोठा ब्लॉगर आहे का भाई? हे पडलं भाई मला बघा, क्या रायडिंग गिअर, स्कूटीवर जातोय पण रायडिंग गिअर घालून जातोय, हे पटलं भाई आपल्याला. मित्रांनो किती भारी लिहिलं आहे बघा याच्या मागं, जो हमसे जले थोडा साईड से चले. ओकेच जमलं भाऊ, तूच रे. अयो इथंच आलो, पण एवढा वेळ लागला नाही यायला. बघा मी कितीला निघलो होतो, 12:30 निघलो होतो, आता 3 वाजले, म्हणजे 1.5 तास मला फक्त आहे ना शिक्रापूरून यायला लागले, एवढं ट्रॅफिक होतं. 1.5 तासात आहे ना माझं बसून आहे ना भाऊ ही बम दुखायला लागलेलं आहे आता. याच्या आईच्या गावात याच्या येडपड वाहनाचं फोनवर बोलत आहे, याच्या बापाने गेलं का असं भाई? इंजिन ब्रेकिंग केली भाऊ मी, आवाज तुम्ही ऐकलं का नाही? एवढी गाडी व्हायब्रेट झाली ना आत्ता. इथचं दलिंद्र वाहनाचं यूट्यूबसाठी यूट्यूब चॅनल आहे माझं, शिवराज देशमुख ब्लॉग सर्च करा, येऊन जाईल पहिलं. मित्रांनो असे लोक पाहिजे बघा, प्रेमळू किती भारी पाहते. नेमकी ते बोलत होते, त्या भरपूर वेळेस बोलत होते ते माझ्यासोबत, नेमकी मी कॅमेरा बंद करून ठेवला होता. आणि हो दिवस खराब गेलो आता तेव्हा. 5 मिनिटं थांबलो. आता मग मला तेव्हा भैया क्रॉस झाला गाड्या, चला त्याच्याकडे जाऊ, ते N160वाला. चला 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 चला. अय भैया, अरे कुठं गायब झालता? अरे तिथून राईट घ्यायचं होतं ना, तिथून कुठं गायब झालं? नंतर मी थांबलो होतो पुढं परत. असं आहे का? बरं जाऊ द्या, काय अडचण, चल जाऊ सांगा आता. मित्रांनो रांजणगाव गणपती हे माझ्या राईट हँडला, तुम्ही पाया पडा बघा, व्हिडिओ मार्फतच पाया पडा तुम्ही. दर्शन ऑनलाईन दर्शन. ही पण गाडी मस्त आहे बरं का, N1 हिची मोठी बहीण N160. मला ती ही मी जेव्हा गाडी घेते रायडर तेव्हा N150 नव्हती. तर अरे काय येडेवणी तिने हे कशी लावलेत बघा ना आरशे. तर मित्रांनो आता थोडं थांबलो होतो मी इथं 5-1 मिनटं, आणि आता आपण नगर जिल्ह्यात एंटर केलं आहे. नगरचा टोल नाका पण गेला. मी नेमकी कॅमेरा चालू करायचं विसरून गेलो तेव्हा, कारण की फोन आपला कॅमेरा चार्जिंगला होता. अँगल बरोबर येऊ राहिला ना. एक तर मी ब्राईटनेस पूर्ण लो करून ठेवलेली आहे, कारण की चार्जिंग वाचावं म्हणून. मला आता कळत नाही आहे की कॅमेरा अँगल दिसू राहिला. तर आता थोडा वेळ राहिला, एक तास लागेल आणखीन जायला. आता किती वाजले आहेत? 4:17, म्हणजे आता 4:30 वाजत आले जवळ. आणि पोचूनच आपण आता एक तास आणखी लई नाही. आता लालपरीने पण लय साथ दिली भाऊ. जालन्याला जायचं, लालपरीतच जायचं हो मी. जालन्याला पण एक काळ होता बरं का, मला जालना अजिबात आवडलं नाही, पण मी जालन्यात भरपूर काही शिकलो. म्हणजे जालन्याने मला भरपूर काही शिकवलं आहे. असं हळूच भैया मारा नका करू, अवघड आहे ते पोरांचं. काय टोल नाकाच्या पुढं सगळं आपला जिल्हा आहे नगर. आपला म्हणजे आपापला जिल्हा.
सध्या तर आहे ना मी जर असं जोरात बोललो ह्या बघा मी आता जोरात बोलतोय तर जोरात बोललो ना तर तो माईकचा लेवल जर आहे ना त्याचा रेड होतं ते रेड झालं ना आवाज थोडा फाटतो करकर होतो. पण आता बघू जेव्हा मी लॅपटॉपमध्ये घेईन तेव्हा आपल्याला समजेल की भाऊ काय चाललं आहे काय नाही. रंगीन जहाँ मेरे पलकों को शबनम कर गया गुजरे लम्हे. तर मित्रांनो आता आपण नगरमध्ये आलेलो आहे म्हणजे नगरमध्ये एंट्री केली. मागं ब्रिज गेला. अरे बसून बसून हालत खराब झाली बाबा. बरं आहे आपली चार्जिंग टिकली एवढा वेळ कारण की आता चार्जिंग पण संपत आली. काहीतरी 20-25% आहे. खालचे तर पूर्ण संपलीच आहे. समोर 20-25 आहे ना. काय मॅटर हो राहिला काय माहिती. येणे आहे ना चार्जिंग होती पण आहे ना कॅमेरा चालू ठेवल्यावर कधी कधी चार्जिंग होत नाही या वायर म्हणजे या सिस्टीमने गाडीच्या सिस्टीमने. तर ते पाहावं लागेल आपल्याला काय विषय आहे काय नाही. अरे मी तरी म्हणलं काय वेगळं आहे इथं ते झाडं कापले. भाऊ येऊ चौक आपला आवडता चौक आहे श्रीराम चौक. काकांचं म्हणणं काय नेमकी. अरे इथं तर झाडं तोडले. अरे हा तो विषय आहे राईट. आता गाड्या जाम भूक लागले गाड्या मला तसं चहा पित नाही जास्त तुम्ही येऊन पित नका जाऊ पण आता मला चहा बिस्किट घ्यायची इच्छा होऊ राहिली पोट भरायसाठी माहिती आहे की नाही. तर मी चहा फक्त मला दूध कधी तेव्हाच पितो मी जेव्हा मला भूक लागलेली असती कारण त्यासोबत बिस्किट पण असते ना खायला बिस्किट खारी टोस्ट ब्रेड जे काय असेल ते. पण मला DJIची एक गोष्ट लय मस्त माहिती आहे का DJIचा आहे ना अँगल खूप वाईड आहे. अँगल किती मस्त आहे तो पाना इथून मी टाकी दिसायला लागली कसं खाली गेलं ते बॅक दिसेल तुम्हाला. मग काय एकदम वाईड अँगल भारी आणि एकदम प्रॅक्टिकल कॅमेरा आहे. आलो भाऊ आलो फायनली आलोच रे बाबा. चला सुखरूप पोचलो. आजचा दिवस वाईट होता तरी पण सुखरूप पोचलो. गणपती बाप्पा मोरया. अरे बाप हे काय सोफे काढ ना पहिले.